नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका चॅनलच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज चाललोय मी मित्राच्या मुलीच्या बर्थडेला। तर आज आपली ही गाडी घेऊन चाललोय। पावसाचं वातावरण दिसतंय, हिला पण थोडं 2-3 दिवस आपण चालवली नव्हती, त्यामुळे आपण हिला घेऊन चाललोय। थोडीशी गरम पण होईल। आणि पहिलं चाललोय आम्ही मंडणगडला, काही नाश्ता वगैरे केलाय ना आम्ही। तर मंडणगडला जाऊन थेट नाश्ता करतो, थोडासा वडापाव मंडणगडचा फेमस खातो आणि नंतर मग कार्यक्रमाला जातो। तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, कुठे जाऊ नका, व्हिडिओ एकदम खतरनाक असणार आहे। तर चला। तर आता आम्ही मंडणगड स्टँडमध्ये आपली गाडी लावली, वडापाव वगैरे आता खाल्ला आम्ही। आणि मंडणगड स्टँडची सध्या परिस्थिती बघू शकता तुम्ही, खूप पावसाने खड्डे वगैरे पडलेत। आणि आपली एसटी महामंडळामध्ये 3च गाड्या उभ्या दिसतात। चला आता आम्ही निघतोय कार्यक्रमाकडे। अजून नवीन ड्रायव्हर आहे, त्यामुळे आपल्याला काही तेवढं जजमेंट नाही आहे मित्रांनो। चला। सो आपण आता पोहोचलोय। हळूहळू कशी तरी गाडी आणली, कारण रस्ता एकदम बघा किती छोटा आहे, आपल्याला फिरवायला जागा मिळायला पाहिजे। तेव्हा इथे गाड्या लागल्यात, तिथे आपल्याला जायचं आहे। गाडी मला वाटतं मी इथेच फिरवून घेतो, कारण तिकडे फिरवायला मिळणार नाही। हाय मला वाटतं झाला। चला पुढे जाऊन बघूया। तर आपण गाडी फिरून लावलेली आहे, म्हणजे जाताना काही प्रॉब्लेम नको। तर काचा वगैरे बंद करतो, पाऊस आला तर आतमध्ये पाणी येण्याची शक्यता असेल। तर आपण आता गाडी एकदम पद्धतशीर पार्किंगला लावलेली आहे आणि आता आपण जातो आतमध्येच। अजून कोण माणसं आलेली नाही आहेत, बघूया त्यांची कुठपर्यंत तयारी झाली। मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे एंट्रीलाच। आणि इकडे मला वाटतं जेवणाची गडबड चालली आहे, ते आपण बघूया। हे आमचे फेवरेट कुक थॉमस बाय मुंबईवरून आलेत। तसेच इकडे आज व्हेज बिर्याणीचा कार्यक्रम दिसतोय, सगळे व्हेज भाज्या फ्राय करून ठेवलेल्या आहेत। हे बघा, हे काय आहे? अच्छा, सोयाबीन फ्राय। तर अशा प्रकारे इथे जेवणाची गडबड चालली। चला सावकाश करा। हां, काय करायचं आहे? चालेल। चला। आलो, चाय नको। तर हे बघा, हे आपलं डेकोरेशन एकदम टकाटक झालेलं आहे आणि इकडे तयारी चालली आहे, नाव वगैरे। किती बाकी आहे? फायनली झालेलं आहे। तर आत्ता तर मंडळी, अजून बड्डेला खूप वेळ आहे, तोपर्यंत आपण व्हेज बिर्याणीची रेसिपी बघूया। बनवायला त्यांनी स्टार्ट केलंय। सुरुवातीला तेलामध्ये मिरची फ्राय करण्यासाठी टाकले, बघूया एक एक स्टेप त्यांची कशी असेल। सो हा मसाला पेस्ट दिसते कोणती तरी, मला पण काय माहिती नाही। हां, अच्छा, ओके। तर आता हा सगळं टोटल मिक्स केलेला पावडर आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। अच्छा, वाटलेला मसाला। ओके। कोणता? भाजी मसाला। मीठ। ओके। किती किलो राईस आहे? 5 किलो।
तर मित्रांनो 5 किलोची बिर्याणी इकडे बनते या टोपामध्ये, एवढी क्वांटिटी असेल. कोंबड्यांचा पण बंदोबस्त बघा पिंजऱ्यामध्ये ठेवलेला आहे आणि एक कोंबडीने अंडं घातले, या लोकांना वाटतं माहितीच नाही. तर आज कार्यक्रमाची गडबड असल्यामुळे त्यांचं कोंबड्यांकडे लक्ष नसेल कदाचित. अद्रक लसूण पेस्ट क्वांटिटीच्या हिशोबाने जाणार ना. 1 चम्मच टाकलं. सो ग्रेव्ही फ्राय झालेली आहे आणि या सगळ्या मिक्स भाज्या ज्या फ्राय केलेल्या आहेत, गाजर, मटर, हा ओला मटर, फ्लावर आणि शिमला मिरची. ठीक आहे. गवार आहे का साईडला? अच्छा सॉरी, परत तर या मसाल्यामध्ये आता व्यवस्थित फ्राय करून घेणार आहेत, भाजून घेणार आहेत व्यवस्थित. थोडं 15-20 मिनटं शिजवायला लागेल ना. 5 मिनटं. अच्छा 5 मिनटं शिजवून घेणार. त्याच्यानंतर पुढे काय असेल ते बघूया आपण. पुदिना आणि कोथिंबीर. ओके ओके. याच्याने पॉवरफुल फ्लेवर येणार ना. फ्लेवर तर पहिलाच आला आहे आपल्या मसाल्यातच. हां, थॉमस भाई मुंबईचे एकदम फेमस कुक आहेत. कुठे असता तुम्ही? आंबेडकर रोड ना. आंबेडकर रोड. जे आंबेडकर रोडला ह्यांना कोणी बघितलं असेल तर कमेंट नक्की करा आपल्या व्हिडिओला. हां तेच, बघूया कोण ओळखीचं असेल कमेंट करेल ना. तर थोडा वेळ झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घेतात. ओके. सो थॉमस भाईची इथे रेसिपी कुकिंग जी चालली आहे ते सगळे लोक बसून बघतात. हे काय टाकतो आपण? अच्छा, हे घी येते खाली. थोडंसं तेल देखील टाकलेलं आहे. हात कापाला थॉमस भाईचे. डेकोरेशनचं चाललंय का? कलरफुल. हा डार्क आहे एकदम, थोडंसं टाकायला लागेल ना. हात बाजूला घ्या. लेअर लावायला सुरुवात. तर आता पहिला लेअर खाली राईस टाकलेला आहे, त्याच्यावरती आता ही भाजीची ग्रेव्ही येणार आहे. सोयाबीन. हा, त्याच्यावरती दुसरा लेअर चाललाय. पहिला लेअर झालाय कम्प्लीट. किती लेअर होणार टोटल? अच्छा, जेवढं होईल तेवढं. सो मित्रांनो, आता हा एकदम शेवटचा थर असेल. हा बघा, खतरनाक वास येतो एकदम. कमेंटमध्ये सांगा बिर्याणी कशी दिसते. काजू आणि मनुका शेवटच्या थराला टाकायला लागतं का हे? आपल्याला शिकायचं आहे, एकदम बघायला लागणार आहे. आता एकदम शेवटची प्रोसेस असेल. सावकाश. सो सगळं झालेलं आहे. आता दमाचा दम द्यायला जाणार आहे डायरेक्ट. वारा असल्यामुळे सारखं विजून जाते. थॉमस भाई कंटाळलेत. नाही ना, पेटवा, येऊ द्या. अहो काय बत्ती सारखी पेटते फक्त. हा, सावकाश. आता तव्यावरती बिर्याणी दमाला गेले. आता हिला अर्धा तास लागेल मला वाटतं.
किती लागेल थॉमस भाई? अर्धा पाऊण तास. अर्धा पाऊण तास मस्त हिला दम लागणार आहे. त्याच्यानंतर मग फायनल आपली बिर्याणी झाली. बरोबर. हा त्याचे वाफ लागणार ना तर ते वितळ. तथागत राज सम्यक संबुद्ध संत कबीर क्रांतिकारक ज्योतिबा फुले बौद्ध धर्म प्रवर्तक पद्धतीने उद्धार ज्ञानपिपासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आयोजन केलेला आहे. आणि हा कार्यक्रम छोटा कुटुंबीय अपतेष्ट यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पडणार असून या ठिकाणी माझे सगळे दशरथ धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्व. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. प्राणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अधिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. आज या बालिकेचा प्रथम वाढदिवस आहे. आणि बालसंगोपनावरती बोलायचं झालं तर ही मंडळी सुशिक्षित असून सामाजिक धार्मिक किंवा राजकीय कोणत्याही क्षेत्रात असलं तरी त्या क्षेत्रामध्ये आपला सहभाग जो आहे या कुटुंबियांचा हा असतोच. आणि जसं उन्हा मातीचा आपण चिखल असतो त्या चिखलाला एक माठ बनवताना वेगळा आकार देतो आणि मुलं असतानाच त्याला आकार देऊन एक चांगलं असं ते माठ बनवत असतो. ते मडकं बनवतो. एवढं काय होत घाबरली. Happy birthday
ओलं झालंय नाही ते बस हवा झाली आता नाही फुटणार आता नाही फुटणार. अच्छा मारी काम फिट. अरे या टाटा करा टाटा करा टाटा करा टाटा टाटा. अरे मुलीच्या पप्पांना काम लावू नका. स्वतः मुलीचे पप्पा वाटतायत हा. स्वतः मुलीचे पप्पा. खूप मेहनत खूप बारदा नाही केलं आहे. बस बस जेवा जेवा. तर मंडळी आजचा आपला कार्यक्रम फायनली झालेला आहे. तर व्हिडिओ काय बरोबर काढायला मिळाला नाही, तुम्ही समजून घ्या. त्याचं कारण असं आहे की मॅनेजमेंट करण्यासाठी ते कोण नव्हतं आणि मित्राचा बड्डे म्हटलं तर थोडंसं इकडं तिकडं हेल्प केलं पाहिजे, त्यामुळे मी तोडका मोडका व्हिडिओ काढला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खास करून मित्रांनो व्हेज बिर्याणीची रेसिपीज कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. बिर्याणी खूप टेस्टी झाली होती. तर अशा प्रकारे एक छोटासा बड्डे आपल्या मित्राच्या मुलीचा साजरा झालेला आहे. तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. कुठेतरी भेटू असंच इकडे तिकडे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.